संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव. परिभवग्नमभीष्टतोऽहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं नृत्यार्त्युहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् त्यक्त्वा सुदसज्जसुरक्षिप्तराजलक्ष्म्यों धर्मिष्ठ आर्यवचसा यदगाधरम्यों माया मृगदयितक्षिप्तमनवधाव वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुढबिम्बफलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैवं सुतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमयकफवातपित्ते कण्ठावरदुनविदो स्मरणं कुतस्ते सीतानाथसमारम्भा रामानन्दाचार्यमाध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरस्परम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततोदयेमुदीरयेत् गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्य रसोत्सुकं श्रीरामहर्षदेवाख्यानं सद्गुरुं परमाम्यहम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभो, जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास। गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, शुकाचार्य भगवान की जय। आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी आणि आपल्या मनाला या कथेमध्ये स्थिर करण्यासाठी सर्वांनी प्रेमाने 1 मिनिट भजन करायचं,
हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचे. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 हा गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा भजन करा गोविंद राधे हरी बोल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय हो राधे राधे गोविंद राधे हरि बोल। राधे राधे जय हो गोविंद राधे जय हो जय हो हरि बोल। राधे राधे हो राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री संत भगवान बाबांच्या पावन सान्निध्यामध्ये चालवत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा
आज आपल्या कथेचा दुसरा दिवस आहे की नाही? कालच्या कथेमध्ये आपण थोडक्यामध्ये कथेचं महात्म्य श्रवण केलं. कशा प्रकारे किती कथा श्रेष्ठ आहे याचा विचार आपण केला आहे की नाही? त्यामध्ये गोकर्ण आख्यान आपण पाहिलेलं आहे. धुंदुकारीचा मोक्ष कसा झाला याचाही विचार आपण केला. थोडासा आवाज दे. आणि कालच्या कथेमध्ये आपण कथेचा विधी पाहिला आणि त्या ठिकाणी आपली कथा समाप्त झाली होती. हे का सांगतोय माहिती आहे का? कारण आपल्याला माहिती असावं की कोणती कथा कुठून चालू झाली याच्यासाठी सांगतोय बरं का. काल कथेचं महात्म्य पाहिलं आणि आपण आज खऱ्या अर्थाने भागवत आजपासून सुरुवात होत. आणि मी कालही सांगितलं, रात्री कीर्तनातही सांगितलं आणि आताही सांगतो, कोणताही ग्रंथ जर सुरुवात करायची असेल तर त्याचं नमन केल्याशिवाय होत नाही बरं का. मग प्रथम स्कंदाला सुरुवात करत असताना कथाकारांनी व्यासानी पहिला श्लोक लिहिला, तो नमन केलेला तो असा श्लोक आहे. व्यासजी म्हणतात, मी त्या देवाला नमस्कार करतो जो सत्य आहे, जो त्रिगुणाच्या पलीकडचा आहे, पंचकोशाच्या पलीकडचा आहे, अशा भगवंताला मी नमस्कार करतो. जन्मांदेश यतोन्वयादि तरतत चार्थेशी भिज्ञेश्वराट तेने ब्रह्मरदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजवारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हे जग ज्याच्यापासून निर्माण झालं, जो पंचप्राण पंचकोशाच्या पलीकडे आहे, अशा भगवंताला मी नमस्कार करतो. पण नाव कुणाचंच घेतलं नाही. सत्यम परम धीमहि. जर आपण रामायणाचा जर विचार केला ना, तर रामायणामध्ये तुलसीदासांनी प्रत्येकाला नमस्कार केलाय, वंदन केलंय. हा, पहिल्या श्लोकात त्यांनी गणपतीला आणि सरस्वतीला वंदन केलेलं आहे. वंदे वाणी विनायकम, आहे का नाही? माऊलीने ज्ञानेश्वरी लिहित असताना गणपती रायाला देवा तुची गणेशू, आहे का नाही? गणपती रायाला काय केलंय? नमन केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. पण या ठिकाणी नाव कोण्याही देवतेचं घेतलेलं नाही बरं काय. तुलसीदासजीला वाटलं कदाचित एखादी व्यक्ती राहील, एखादी देवता राहील, म्हणून म्हणले सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. राम सिया राम जय जय राम. 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 सगळ्यांना नमस्कार केला, खळाला पण तुलसीदासांनी नमस्कार केला बरं का. पण या ग्रंथामध्ये एकाही देवतेचं नाव घेतलेलं नाही. फक्त म्हटले सत्यम परम धीमहि. एक सांगू का, व्यासानी नाव एकाही देवतेचं घेतलं नाही, पण एक देवता पण सोडली नाही बरं का. अहो, व्यासांनी असा विचार केला, जर मी शंकराला धीमहि म्हटलं असतं, भोले बाबाय धी म्हटलं असतं, आहे की नाही, शंकराय धी म्हटलं असतं, तर कदाचित फक्त शंकराचेच भक्त भागवताला आले असते.
कदाचित एखाद्या देवीला नमस्कार केला असता तर फक्त देवीचेच भक्त भागवत कथेला आला असते. मग या सत्यम परम धीमधी म्हणण्यामध्ये व्यासांनी सगळेच देव सत्य आहेत असं सांगितलंय. अहो, शिव ही सत्य आहेत, विष्णू ही सत्य आहेत, गणपती बाप्पा सत्य आहेत, दुर्गा माता ही सत्य आहे. मग सगळ्याच देव, सगळे काय झाले, सगळे देव या सत्यम परम धीमध्ये आले बरं का. सगळ्याच देवांना नमस्कार केला आणि नाव कोणाचं घेतलं नाही आणि घेतल्याशिवाय सोडलं नाही. सत्यम परम धीमहि. मग जे सत्य देव असतील त्यांना मी नमस्कार करतो, जे सत्य असतील त्या देवाला मी नमस्कार करतो. कारण सत्य म्हणजे धर्म आहे, धर्म. आणि धर्म म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे बरं का. कारण तुलसीदासजी म्हणले, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, आगमनी गम पुराण बखाना, राम सिया राम जय राम सिया राम. अहो, धर्म सत्य, सत्याशिवाय दुसरा धर्म नाही, धर्म नाही दुसरा. मग का हो महाराज, जर सत्य धर्म आहे तर मग परम धर्म काय आहे? त्यावेळेस महाराजांनी सांगितलंय, दुसरा श्लोक लिहिला, परम धर्म आहे भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची कथा, कृष्ण कथा. धर्म प्रोजित के तोत्र निर्मत्सराम सताम, वेद वेदम वास्त्रवमत वसुदु शिवदम ताप्रतृयो नमूलनम. हो, एवढी कथा श्रेष्ठ आहे. कथेला आपण आलो नाही पण घरी राहिलो आणि घरी आपल्या मनात विचार आला, मला भागवत कथेला जायचंय. असा नुसता घरात जरी विचार माणसाच्या मनात आला तर त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान होते. बोलो जय श्री राधे. आवाज येऊ देत जा. का काल मी सांगितलं उपवास धरा म्हणून सगळ्यांनी उपवास तर धरला नाही ना. बोलो जय श्री राधे. असं मग धर्म सत्य आहे आणि परम धर्म भगवंताची कथा आहे. पवित्र असं नैमिषारण्य काल मी सांगितलं. आणि ही भागवत कथा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. सूतजी शौनक महाराजांना सांगतात, सूतजीला शौनकजी विचारतात, महाराज हे भागवत निर्माण कसं झालं, कुठून झालं? त्यावेळेस सांगितलं, अहो शौनकजी, हे भागवत म्हणजे वेद वृक्षाला लागलेलं फल आहे. निगम कल्पतरुर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवत रसमालयम मुहुरो रसिका भूभाविका. कल्पतरू वृक्षाला लागलेलं फळ, पण कोणता कल्पतरू? वेद रूपी कल्पतरू वृक्ष आहे आणि त्याला लागलेलं फळ म्हणजे भागवते. आणि साधं फळ नाही, पिकल्यालं फळ आहे, पिकल्यालं. गलितम कसं आहे, पिकलेलं आहे. आणि पिकलेलं असल्यामुळं सहज खाली पडलं. आणि म्हणले मग जे रसिक असतील त्यांनी भागवत पिऊन टाका, पिऊन टाका. काय करा, भागवत पिऊन टाका. तुम्ही कथा ऐकताना फळ आहे, भागवत रूपी फळ आहे. आणि फळ काय म्हणते, पिऊन टाका.
मग चित्रवडगाव मध्ये फळं खातेत का पिऊन टाकतेत? हा, झोपले का काय? कसं आहे, फळ खातात का पितात? हा, फळ खात असतात, पण हे काय म्हणतात, हे भागवत रूपी फळ तुम्ही पिऊन घ्या का? कारण काही फळं असं असतात त्यांचा काही भाग खावं लागतो आणि काही फेकावं लागतो, आहे की नाही? पण हे भागवत कथा रूपी फळ एवढं सुंदर आहे, याच्यात फेकून देण्यासारखं काहीच नाही, म्हणून म्हणले याला पिऊन टाका. हा, आपण खारी कशी खातो, बाहेरचं काढून टाकतो ना आतलं खाऊन घेतो. कसं आहे, आतलं खातो का बाहेरचं? हा, बाहेरचं खातो ना आतलं फेकून देतो, आहे का ना? आणि केळी कशी खातो, बाहेरचं खातो ना आतलं फेकून देतो का? आता हा, आता कसं खातो, आता बाहेरचं फेकून देतो ना आतली खातो. आणि पेढा, पेढ्याचं कोणता भाग काढून टाकता? पेढा सगळा जसा आपण खाऊन घेतो ना, तसं हे भागवत कथा रूपी हे जे फळ आहे ना, तसं पिऊन घ्यायचं. आणि कोणी प्यायचंय? मुहुरहो रसिका भू भाविका, जे रसिक आहेत, ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचं प्रेम आहे, त्यांनीच प्या. कारण ज्यांची श्रद्धा नसेल ना, ते इथं आल्याच्या नंतर काही ना काहीतरी कमतरता काढेल, भागवतात काढेल, नाहीतर सांगणारात काढेल. ज्याचं प्रेम आहे ना, कारण प्रेम आणि श्रद्धा जर नसेल ना, जर भगवंत जरी तुमच्या समोर जरी उभा राहिला ना, तरी तुम्हाला त्याचं फल भेटणार नाही. म्हणून तर म्हणले भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. माणसाचा विश्वास असला पाहिजे कशावरती? ग्रंथावरती, संतावरती. मी मनचा एक शब्द सांगणार नाही तुम्हाला, कारण नाथ महाराजांनी प्रमाण लिहून ठेवलंय. विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई. सद्गुरूच्या पायी लीन व्हावे, सद्गुरूच्या पायी लीन व्हावे, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई, विश्वास आसावा वेदांताचे ठाई. सद्गुरूच्या पायी लीन व्हावे, सद्गुरूच्या पायी लीन व्हावे, विश्वास असावा संताची ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई, विश्वास असावा वेदांताच्या ठाई. वर विश्वास ठेवा, आणि विश्वास ठेवून जर कथा ऐकली ना, तर मग तो ग्रंथ, ती कथा कल्पतरू आहे, कल्पतरू.
विश्वास ठेवून जर तुम्ही ग्रंथ ऐकला, भागवत कथा ऐकली, तर मग ती कल्पतरू आहे. कल्पतरू. कल्पतरू कशाला म्हणायचं? कल्पतरूचं झाड असतंय, झाड. पण ते स्वर्गामध्ये, झाड स्वर्गामध्ये. कल्पतरू त्याला म्हणायचं, मनामध्ये कल्पना जी केली ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य कशात असतंय? कल्पतरू मध्ये. मग तसा हा भागवत कथा म्हणजे कल्पतरू आहे. तुमच्या मनात जर तुम्ही एखादी इच्छा ठेवली आणि ती इच्छा जर तुम्ही तेवढ्या श्रद्धेने, भावनेने जर भागवत कथा ऐकली ना, तर नक्की ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, कोणतीही असू द्या. का? कारण भागवतकारांनी श्लोक लिहिलाय, निगम कल्पतरू गलितम फलम. कल्पतरू वृक्ष आहे आणि कल्पतरूचं काम आहे, जशी माणसाच्या मनात कामना होईल, इच्छा होईल, तसं पूर्ण करायचं. हा, मग वेदावर, ग्रंथावर विश्वास असला पाहिजे आणि संतावर विश्वास असला पाहिजे. कारण अहो, कल्पतरूचं झाड आपल्याला भेटलं तरी ओळखता येणार नाही, पण संत, कल्पतरूचं झाड आपल्याला बोलणार नाही, पण चालते बोलते कल्पतरू म्हणजे संत येत. चला कल्पतरूचे आरव, आहे का नाही? आरव म्हणजे वन, कल्पतरूचं वन म्हणजे संत आहेत बरं का. मग त्यांच्या पायावर आपला विश्वास असला पाहिजे, ग्रंथावर विश्वास असला पाहिजे, सांगणाऱ्या महाराजावर विश्वास असला पाहिजे, आहे का नाही? हा, कारण कधी कधी माझ्यावर अशी वेळ येते लोकांना वाटतच नाही मी महाराज असल म्हणून. मी भाकड कथा सांगणार नाही महाराज, जवळच्या, आपल्या जवळच्या परिसरातला प्रसंग आहे. मी पंक्तीला जेवत होतो आणि मागच्या पंक्तीमध्ये काही लोक जेवत होते. म्हणले हे महाराज आहे का काय? आणि हे खरंच करीन काय कीर्तन, हे खरंच करीन का काय कथा. हा, म्हणजे महाराज छोटा असो की मोठा असो, त्याच्यावर विश्वास पाहिजे, एवढं मला सांगायचंय बरं. बोलो जय श्री राधे. आणि विशेष म्हणजे या कथेला सुखमुखात अमृतद्रव्य संयुतम, सुखाचं मुख लागलेलं आहे, सुखाचं मुख. सुख म्हणजे पोपट. पोपट कोणत्या फळाला खातो? जे गोड असतं त्याला. एक असा भावार्थ लावता येईल की पोपट हा फक्त गोडच फळ खातो, असा एक अर्थ लावता येईल. आणि दुसरा अर्थ असा लावता येईल, ज्या फळाला पोपटाने खाल्लंय, टोकरलंय, ते फळ गोड होतं, असाही अर्थ लावता येईल बरं का. ज्या फळाला पोपटाचं मुख लागलं ते फळ गोड होतं, असा एक अर्थ घ्या. आणि असा हे आणखी एक अर्थ घ्या, पोपट फक्त गोडच फळाला तोंड लावतो, असा एक अर्थ घ्या. बोलो जय श्री राधे. समजलं ना माझं बोलणं? आणि सगळे ऋषी समोर बसलेले आहेत आणि त्यामधले एक ज्येष्ठ ऋषी समोर आलेत, त्यांचं नाव आहे शौनक. आणि शौनक महाराजांनी काही प्रश्न विचारले, 6 प्रश्न विचारले आणि या 6 प्रश्नाच्या आधारे संपूर्ण भागवत कथा आहे. ह्या 6 प्रश्नाचं उत्तर म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे बरं का. पहिला प्रश्न विचारला, महाराज माणसाचा कल्याणाचा मार्ग कोणता आहे? कोणता असं साधन आहे जेणेकरून माणसाला मुक्ती मिळेल, त्याचं कल्याण होईल? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला, महाराज पूजा नेमकी कोणत्या देवाची करावी? कोणता देव असा आहे की त्याची पूजा केल्याच्या नंतर सगळ्या देवांची पूजा घडेल आम्हाला? तिसरा प्रश्न विचारला, महाराज वेदामध्ये भगवंताचं नाव अजन्म आहे, मग त्यांनी जन्म का घेतला? चौथा प्रश्न विचारला, महाराज भगवंताचे अवतार किती झाले हेही समजून सांगा.
पाचवा प्रश्न विचारला, हो गुरुजी, भगवंत अवताराला येण्याचं प्रयोजन काय आहे? कोणतं काम करायचं होतं म्हणून भगवंत अवतार धारण करतात? आणि सहावा प्रश्न विचारला, ब्रूहि योगेश्वर कृष्णो ब्रह्मणे धर्म वर्मणी स्वाम काष्टामधुनोपेते धर्म कम शरण गतः. महाराज, भगवंताचं अवतार कार्य समाप्त झाल्याच्या नंतर धर्म कुणाला शरण गेला? हे 6 प्रश्न विचारले बरं का. बोलो जय श्री राधे. हा, महाराजाला प्रश्न विचारले पाहिजे बरं का. आणि काय विचारलं पाहिजे हे ग्रंथातून शिका. नाही तर लोक आम्हाला विचारतात, महाराज 3 वर्ष झाले मुलीच्या लग्नाला, अजून कुत्र मांजर पण दारात खेळत नाही हो. मग हे महाराजाला कळत असते होय. कारण दुःखाची माया वेडी असती बरं का माणसाच्या. एखादा महाराज दिसला, डॉक्टर साहेब कोणी काही विचारताय ऐक नाही. मला एका जणाने विचारलं, महाराज आमच्या इरीला पाणी कुठं येते सांगा. मी म्हणलं, बापू माझ्याच घरी पाईपलाईन आहे, तुला इरीचं पाणी कुठून सांगू? जर मला पाणी कळलं असतं तर मीच बोर घरी घेतला नसता का. कारण दुःखाची माया वेडी असते माणसाने. कारण कलियुगातला माणूस पहा, असा माणूस नाही त्याच्या मागं दुःख नाही, फक्त संत सोडता. मग दुःखाच्या पोटी माणसं विचारतात बरं का. पण संताला काहीही विचारलं नाही पाहिजे बरं का. संत जर भेटले तर असा प्रश्न विचारावा, सांगा महाराज आमच्या मुक्तीचा मार्ग कोणता आहे? का 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 असं विचारलं पाहिजे? अहो, थोडे बहुत दुःख प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. नाही नाही, जीवनच त्याला म्हणायचं. मध्यम. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. सुख दुख दोनों रहते जिसमें, सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते, भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल यहाँ पर हर सभी पाते, कड़वे के फल कर्म के हरि रस पाके. कभी सीधे कभी उल्टे पड़ते, कभी सीधे कभी उल्टे पड़ते, अजब समय के पाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. अहो, जीवनच त्याचं नाव आहे की कधी दुःख आणि कधी सुख. हा, अहो एक सांगू का, माणसाला जर सुखाचा जर आनंद जर घ्यायचा असेल ना तर त्याच्या जीवनात दुःख आलंच पाहिजे. हा, अहो रोज जर तुम्हाला गुलाबजाम जर म्हटलं ना तर त्याचा तुम्हाला कंटाळा येईल. मग त्याच्यासाठी कधी कधी ठेसा खावा लागतो. बरोबर आहे का नाही? हा हा, मग तसंच आहे दादा. जर आपल्या जीवनात नुसतं सुखच जर असतं ना तर
त्याची किंमत माणसाला राहिली नसते. अजून अजून सोपं करून सांग का, अहो जशी दिवसाची गरज आहे आपल्याला तशी रात्रही झालीच पाहिजे. हा? जर रात्र नाही झाली ना तर माणसं बिमार पडतील. हा? मग माणसाच्या जीवनाला जसं दिवसाची गरज आहे तशी रात्र झालीच पाहिजे. मग तसंच माणसाच्या जीवनात त्याचा जीवनाचा जर आनंद त्याला पाहिजे असेल ना तर त्याच्या जीवनात सुख आणि दुःख हे आलंच पाहिजे बरं का. अहो सुख आणि दुःख ह्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. थोडंफार दुःख माणसाच्या जीवनात येणारच आहे. अहो आपल्या जीवनात दुःख येईल काय नवलंय. अहो देवाच्या जीवनात पण थोडंफार दुःख आहेच. हा आहे का नाही. हा म्हणून या दुःखाच्या पोटी महाराजाला विचारलं नाही पाहिजे, महाराज हा हे महाराजाला काही कळत नसतं. आणि डॉक्टर साहेब महाराजांनाही काही सांगितलं नाही पाहिजे. आहे की नाही. त्यांनी जे माहिती आहे ते सांगितलं पाहिजे. कारण लोकांची भावना असते. लोक म्हणतात महाराज काहीतरी करा, पण महाराजांनी जे माहिती आहे ते सांगायला पाहिजे बरं. नाही तर काहीतरी आपलं दी विभूतीच दी फळच दी, हे काही खरं नाही बरं. असे प्रश्न विचारले पाहिजे. महाराज काय प्रश्न सुंदर आहेत महाराज. हे प्रश्न ज्यावेळेस ऐकले ना असा आनंद झाला सुख महाराजांना. का, कारण या प्रश्नामध्ये जगाचं हित आहे. सांगा महाराज माणसाच्या मुक्तीचा मार्ग काय. पहिला प्रश्न आहे माणसाच्या कल्याणाचा मार्ग काय. आणि याच्यासाठी तर सगळे झटायला लागलेत. कदाचित तुम्ही म्हणताल महाराज आम्ही याच्यासाठी कशाला झटायला लागलो. पण मी सांगतो बरं का या कथेमधून, अहो चोर जो चोरी करायला लागला तो याच्यासाठीच, आणि महाराज कीर्तन करायला लागलेत याच्यासाठी. कशासाठी. मुक्तीच्या मार्गासाठी. तुम्ही म्हणताल हे आम्ही पैशासाठी करायला लागलो. मग पैसे कशासाठी. आपण पैसे कशासाठी कमवतो. कशासाठी. त्याच्यापासून काहीतरी आपल्याला सुख घेता येईल, काही कारण एखादी वस्तू घेता येईल आणि त्याने आपल्याला सुख होईल. म्हणजे जे काही आपण कर्म करायला लागलो ते कशासाठी. फक्त सुखासाठी. हा फक्त सुख होण्यासाठीच ना. हा हा मग याचा मार्ग नेमका कोणता. आम्ही ज्या मार्गाने चाललो यानं आम्हाला सुख झालं नाही. याने आम्हाला सुख झालं नाही का. झालं. कोणाला झालं. सगळ्यांचे हिशोब पहा. मरण भले परी काय अवकळा आयशी. आपण ज्या मार्गाने चाललो सुखाच्या शोधात त्या मार्गाने फक्त आपल्या पदरात दुःखच आलंय. दुःखच. पुन्हा दुसरं काहीच नाही. आणि ज्यावेळेस हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर सुजीला आनंद झाला. आपल्या गुरुबंधूचं स्मरण केलं. शुकाचार्याचं स्मरण केलं. यम प्रवजंत मनपेत कृत्यम. त्यांना नमस्कार केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुरुवात केली. महाराज तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता महाराज माणसाच्या मुक्तीचा, माणसाच्या कल्याणाचा, माणसासाठी परम धर्म काय आहे, माणसाच्या मुक्तीचा मार्ग कोणता आहे. त्यावेळेस सुजी सांगतात अहो माणसाला जर या जीवनातून मुक्त व्हावं असं वाटत असेल, जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना तर ते फक्त त्याच्यासाठी एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे भगवंताच्या पायी माणसाचा विश्वास, त्याची सेवा, त्याची श्रद्धा आणि ती सेवा करत असताना ती निष्काम असावं. माणसाच्या मुक्तीचा मार्ग आहे भगवंताचं भजन करा पण ते निष्काम करा. हा पण आपण भजन करीत नाहीत का निष्काम करीत नाहीत. हा आपलं भजन तर चालू आहे. माणूस उठतानी पण मग काय म्हणतोय माणूस देवा करतोय. माणूस उठतानी पण खाली हात टेकून उठतोय पण देवा करतोय. भजन करीत नाही का माणूस. पण त्या देवा करण्यामाग आपला काहीतरी हेतू लपलेला आहे. अहो एखादा नातू घेऊन येत असतो. आजोबा 3-4 वर्षाचं ते मुलगा असतंय त्याला काहीच माहिती नसतंय.
पण त्याला आपला आजोबा देवळात आणतो दर्शनाला. ते पोरग डोकं ठेवतंय खाली, लेकरू डोकं ठेवतंय, पण त्याला माहिती नसतंय डोकं ठेवलं आपण, पण याच्या बदल्यात काय मागायचं हा? ते मागित नाही, पण आजोबा त्याचं मान खाली दाबतं. मन देवाला सुखात ठेव. काय म्हणते? मन देवाला सुखात ठेव. म्हणजे तुझं दर्शन घेतलं, आता बापा मला सुखात ठेव. म्हणजे सेवा केली, त्याचं दर्शन घेतलंय, पण माग काहीतरी मागितलंय, मला सुखात ठेव. आणि मागितलं ना की देव हसतो बरं का. त्याचे दोन कारण आहेत. देव म्हणतो, अरे मी एवढा वेडा आहे का की मला माहित नाही का तुला काय पाहिजे ते. हा, म्हणून तर साधू संतांनी देवाची एवढी सेवा केली, पण कधीच काही मागितलं नाही बरं का. शेवटी तर म्हणले, तू का म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवून या काही न मागती. देवा तुझं काहीच नको, तू का म्हणे तुझी न लगे सोडी. ऐक ना, तुझं काहीच नको देवा. म्हणून तर त्याच्या धावे चाले मागे मागे, म्हणून तर त्याच्या माग पुढं पाहतो. पण आपल्याकडे तो पाहत नाही का. त्याचं कारण आहे, आपली सेवा ही निष्काम नाही, सकाम आहे. हा, आणि भगवंताचं तत्व आहे, तो सेवा झाली की फळ दिल्याशिवाय राहत नाही, तो सेवेचं ऋण ठेवत नाही. आणि जर सेवा करून काही जर मागितलं ना, तर मग रोजदारामध्ये ना आपल्यात फरक काय आहे? हा, कारण सकाळी 10 वाजता रोजदार आला, दिवसभर काम केलं 6 वाजेपर्यंत, आणि 6 वाजता मालकाकडे आला आणि म्हणला 300 रुपये काढा. आता सेवा झाली का मजदूर झाला ते? हा, म्हणून तर साधू म्हणले, मैं अगर मांगू तुझे पर तुम कुछ न देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर कहलाऊंगा मैं. देवा मी जरी तुला काही मागितलं ना, तर तू आम्हाला काही देऊ नको रे. कारण का, तुझा भक्त नाही, रोजदार म्हणतील लोक मला, रोजदार. मग साधू, जर तुमचं कल्याण तुम्हाला व्हावं असं वाटत असेल ना, तर त्या भगवंताचं भजन करा आणि निष्काम करा. हा, देवाला जर तुमचं करून घ्यायचं असेल ना, कामणीच्या त्यागे भजनाचा लाभ, कामणीच्या त्यागे भजनाचा लाभ, मनीच्या त्यागे भजनाचा लाभ, मनीच्या त्यागे भजनाचा लाभ. झाला पद्मनाभ सेवारून, झाला पद्मनाभ सेवारुनी, कामणीच्या त्यागे भजनाचा लाभ, कामणीच्या त्यागे भजनाचा लाभ. झाडा पद्मनाभ कामरोणी, झाडा पद्मनाभ सेवारुणी, मनीच्या त्यागे भजनाचा लाभ, मनीच्या त्यागे भजनाचा लाभ. मग तुम्हाला जर वाटत असेल आपलं कल्याण व्हावं, तर मग देवाचं भजन करा, पण ते निष्काम करा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. साधू, तुम्ही दुसरा प्रश्न विचारला होता, पूजा कोण्या देवाचे करावे की ज्या देवाची पूजा केल्याच्या नंतर सगळ्या देवांची पूजा आम्हाला घडल. हा, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक मंदिर असेल ना, तर त्या मंदिरात किमान 4-5 देवता स्थापन केलेल्या असतात, आहे का नाही. आणि एखादा अज्ञान व्यक्ती असेल ना, ते काय करते, घरून तांब्याभर पाणी आणतोय, थोडीशी साखर सोबत असते, मग 2-3 देवताच्या अंगावर ते पाणी घालतय आणि पाणी उडून जातंय. 2 देव तसेच राहतात. साखर 2-3 देवाला ठेवताय, तीही संपून जाते. आणि मग ज्यावेळेस ते पूजा करून घरी जात आहे ना, तर त्यावेळेस ते जात असताना त्याच्या मनात, त्या देवाला आपण पाणी घातलं नाही, कदाचित ते आपल्यावर नाराज तो होणार नाही,
त्यांचा आपल्यावर कोप होणार तर नाही, असं वाटतं का नाही माणसाला? मग बाबा सांगा, असा कोणता एक देव आहे ज्याच्या पूजेत सगळ्यांची पूजा होईल? असं तुम्ही विचारलं होतं ना. त्यावेळेस सुजी सांगतात, शौनकजी अहो पूजा कोणाचीही करा, सगळे देव एक आहेत, फक्त निष्ठा एकावरती ठेवा. श्रद्धा विश्वास एका भगवंतावरती करा. तुम्ही जर भगवान शंकराचे भक्त असाल आणि विष्णूच्या मंदिरात गेले तर विष्णू भगवंताला प्रार्थना करायची, देवा मी भोले बाबाचा भक्त आहे, रोज 10 माळी ओढतो, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, पण एवढं काम पाठीमाग आहे, आता फक्त 5च माळी ओढतोय. देवा अशी कृपा करा की मी माझ्या भोले बाबाच्या रोज 20 माळी ओढील. असं भगवंताला प्रार्थना करा. आणि जर भगवान विष्णूचे भक्त असाल तर शंकराच्या मंदिरात जा आणि म्हणा, भोले बाबा अहो माझी विष्णूवरील भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका, अशी प्रार्थना करा. कारण शास्त्र सांगतंय कोण्याही देवतेची पूजा करा, फक्त अनन्य भाव एका देवावरती ठेवा. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम. भगवान म्हणतात, जो मला अनन्य भावाने शरण येतो ना त्याचा मी योगक्षम दूर करतो. मग ऋषी कोण्याही देवाची पूजा करा, पण विश्वास फक्त एका देवावरती ठेवा. जसं तुकोबाराय म्हणले, एक गाव आम्ही विठोबाचे नाम आहे का नाही, त्या देवाची पूजा करील. मग तुकोबाराय दुसऱ्या देवाची पूजा करत नव्हते का? आपण ज्या देवाचे भक्त असतो त्या देवाच्या त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि दुसऱ्या देवाला नाव ठेवायचं नाही. त्या देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्या इष्ट देवतेवरती आपलं प्रेम तसंच कायम राहावं अशी प्रार्थना करावी. हा, कारण देवामध्ये भेद नाही बरं का. हा, देवामध्ये भेद आहे का? नाही ना. हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद नाही नका करवाद, नाही नका करवाद, एकाचे हृदयी रे एकाचे हृदयी. नाही नका करुवाद, नाही नका करुवाद, कैकाचे हृदयी हृदयी कैकाचे हृदयी. हा, दोघांमध्ये भेद नाही. अभंग म्हणत असताना असा म्हणला पाहिजे महाराज. तो अभंगाची सुरुवात आहे हरिहरा भेद, नाही नका करू वाद. पण श्रोत्याला तो अभंग समजून सांगत असताना असं म्हटलं पाहिजे, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहरामध्ये भेद नाही. अहो शंकर दिसायला कसे आहेत, शंकर भगवंत कसे आहेत दिसायला? वर्णन आहे, कर्पूर गौरम करुणावतारम. कापरासारखे आहेत भगवान शंकर. आणि प्रभू रामचंद्र कसे आहेत? श्याम गौर दो सुंदर दो भाई. प्रभू राम कसे आहेत दिसायला? सावळेत, काळेत. का? कारण ज्यावेळेस प्रभूने अमृत पेलं त्यावेळेस शंकर गोरे झाले आणि शंकराने विष पेलं, प्रभू रामचंद्र सावळे झाले. का? एक एकाचे हृदय, दोघं एकमेकाचे आहेत. हा, पण लोक यांच्यामध्ये वाद करतात बर का. कट्टर जर शंकराचा भक्त असेल ना तर ते गंध उभा पण लावत नाही, आडवा लावतोय. आणि विष्णूचा भक्त असेल ना तर बाजारात गेला तर हरभरे म्हणत नाही. त्याला जर हरभरे आणायचे असले तर ते म्हणतोय 2 किलो विष्णू भरे द्या. हा, असे कट्टर दोघं. पण दोघांची सोयरीक झाली. याची मुलगी त्याच्या घरी देण्यात आली. कोणाची? शंकराच्या भक्ताची मुलगी
विष्णू भक्ताच्या घरी देण्यात आली. आणि ती सकाळी जुना काळ ती मुलगी सारवू लागली अशी. आणि सारवतात कसं? हा, तुम्ही विसरून गेलात का? फरची बसवल्यामुळं कसं सारवतात? आडवं, आहे का नाही? म्हातारं सकाळी दात घासत होतं, मोठ्याने आवाजाला, ए सुनबाई, आपण विष्णूचे भक्त आहेत, आपल्याकडे आडवं काही चालत नाही, तुला सारवायचं असेल तर उभं सारव. आता उभं सारवता येतं होय, पण त्या सुनेला वाटलं मामाजीने जर आताच वजन टाकलं तर आयुष्य घालायचंय. म्हातारा अशी आडवे दात घाशीत होतं. तिने सांगितलं, मामाजी, आपण विष्णू भक्त आहोत, आपल्याकडे आडवं काही चालत नाही, दात उभे घासा. ते म्हातारा म्हणलं, सुनबाई, तू तुझं चालू दे, मी माझं चालू देतो. आहे का नाही? मग दोघांमध्ये भेद नाही बरं का. कारण तुकोबरायचं प्रमाण आहे, दरियेली सोंगे सोंगे आवघी येणे पांडुरंगे. हे सगळं सोंग आहे. सगळे स्वरूप भगवंताचे भिन्न जरी दिसत असले ना, भगवंत एक आहे. कोण्या देवाची पूजा करा, फक्त निष्ठा एका देवावरती ठेवा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मला वाटतं जर एवढ्या विस्ताराने जर उत्तर देत राहिलो ना मी प्रश्नाचे, तर लई लांबून आपला खेळ. ऐकलं? पण विस्ताराने चालू देतो मी, कारण भागवत कथा 7 दिवसात काय हो, 7 महिन्यात पूर्ण होणार नाही. जेवढी होईल तेवढी आपण कथा पाहण्याचा प्रयत्न करू. बोलो जय श्री राधे. तिसरा प्रश्न विचारला महाराज तुम्ही, वेदामध्ये भगवंताचं नाव अजन्म आहे, मग तो जन्म का धारण करतो? सुजी हसतात. अहो शौनकजी, त्याचं का आपल्यासारखं आहे का काय? अहो, त्याचं नाव वेदात जरी अजन्म असलं ना, आणि त्यांनी जन्म जरी धारण केला ना, तरी तो अजन्माचा आहे. का? कारण त्याचं जन्म दिव्य, त्याचं कर्म दिव्य, आहे का नाही? अहो, त्यांनी किती जन्म घेऊ द्या, तो अजन्म आहे. त्यांनी किती बायका करू द्या, तो ब्रह्मचारी, आहे का नाही? चौथा प्रश्न तुम्ही विचारला, महाराज भगवंताचे नेमके अवतार किती आहेत? तर संत मालिकेमध्ये भगवंताचे 10 अवतार आहेत, आणि या भागवत कथेमध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. त्या 24 अवताराचं मी तुम्हाला नावं सांगतो, ध्यानात ठेवा. पहिला अवतार, आहे की नाही, सनकादिक 4 भावांची नावं मी काल सांगितले तुम्हाला. दुसरा वराह, तिसरा नारद, चौथे नरनारायण, 5वे कपिल, 6वे दत्तात्रेय, 7वे यज्ञ भगवान, 8वे वृषभदेव, 9वे पृथु महाराज, 10 मत्स्य, 11 कृमावतार, 12 धन्वंतरी, 13 मोहिनी, 14 नरसिंह अवतार, वामन अवतार 15वा, 16वा परशुराम, 17वा भगवान व्यास अवतार, 18वा राम अवतार, 19वा बलदेवानंद बलरामाचा अवतार, 20वा कृष्ण अवतार, 21वा हरी अवतार, 22वा हंस अवतार, 23वा बुध अवतार, बर का. आणि 24वा जो अवतार आहे तो अजून झाला नाही बर का. तो कलियुगात शेवटी होणार आहे. तो कलकी अवतार आहे भगवंताचा. असे 24 अवतार भगवंताचे बर का. आणि या 24 अवताराची कथा सगळी आपल्याला पाहायची. हा, आणि 5वा प्रश्न तुम्ही विचारला, महाराज भगवंत अवताराला येण्याचं प्रयोजन काय, कशासाठी येतो, काय करायचं असतं त्याला? तुम्हाला सांगू का महाराज, शौनकजी, भगवंत याच्यासाठी अवतार धारण करतो, जब जब होई धर्म के हानी. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढला जातो, त्यावेळेस भगवंत अवतार धारण करतो. आणि भक्ताची सेवा करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो बर का. म्हणले ना, भक्ता राखे पायापाशी घेऊन या चक्र गदा. किंवा तुकोबरायच्या भाषेत जर उत्तर द्यायचं जर झालं ना, तर तुकोबराय म्हणले, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षा
रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घे धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त जन आपुल्या पाडीसी भक्त जन आपुल्या पाडीसी भक्त जन आपुल्या पाडीसी भक्त जन अंबरुषी साठी गर्भ सोशी गेले 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 अंबरसी साठी गर्भ जोशिये अंबरसी साठी गर्भ जोशिये अंबरसी साठी गर्भ जोशिये अंबरसी साठी गर्भ जोशिये धर्माची स्थापना करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी भक्तांची सेवा करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो आणि सगळ्यात शेवटचा तुम्ही प्रश्न विचारला महाराज ज्यावेळेस भगवंताचं अवतार कार्य समाप्त होतं त्यावेळेस धर्म कुणाला शरण जातो तर मग ऐका सुतजी सांगतात शौनकजी ऐका अहो ज्या वेळेस भगवंताचं अवतार कार्य समाप्त झालं त्यावेळेस धर्म कुठंच गेला नाही भगवान श्रीकृष्णाचं संपूर्ण तेज निघालं आणि या भागवतामध्ये आलं बरं का या भागवतामध्ये म्हणून हा भागवत ग्रंथ म्हणजे नुसता ग्रंथ नाही ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण कचित टळे जन्म हो त्रिताप जा चिरये शांती नाथ वदती कृष्णपदी देऊ माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हा भागवत म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहे हा म्हणून इथं सगळ्यांनी पावित्र्य ठेवलं पाहिजे हा भागवताचं दर्शन घेतो आपण म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन घेतो कारण ज्यावेळेस भगवंताचं अवतार कार्य समाप्त झालं भगवंताचं संपूर्ण तेच या ग्रंथामध्ये आले त्यावेळेस शौनकजी पुन्हा आता काही प्रश्न विचारतात महाराज तुम्ही मगाशी हे प्रश्नाचे उत्तर देत असताना तुमच्या गुरुपुत्राला नमस्कार केला ते कोण त्यांचा जन्म कसा झाला आणि मग शौनकजीला सुतजी शुकाचार्यांची जन्माची थोडक्यामध्ये कथा सांगतात शुकाचार्य हे गोलोक धामामध्ये शुक म्हणजे पोपटाच्या स्वरूपात राधाराणी आणि भगवान कृष्णाजवळ राहत असतात बरं का आणि या भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी भगवंत त्या शुकाला खाली पाठवतात ते खाली येत असताना हिमालयामध्ये एक पोपट आणि मैना या दोघांची जोडी राहत असते तिच्या उदरामध्ये ते राहतात अंड्याच्या स्वरूपात पण आता जन्म करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे मग भगवंत नारदाला पाठवतात आणि भगवान त्या हिमालयामध्ये भगवान शंकर आणि पार्वतीचा आश्रम असतो बरं का अमरनाथ येथे आणि त्या आश्रमात एक दिवस काय होतं माहितीये का नारदजी येतात का कारण शुकाचार्यांचा जन्म करायचा आहे ना नारदजी येतात पार्वती नमस्कार करते नारदजी गुरुजी कारण पार्वतीचे गुरु आहेत बरं का नारदजी
नारदजी गुरुजी तुम्ही खूप दिवसांनी आले, खूप दिवस झाले तुम्ही आमच्या इकडे आले नाही, काय मिळाय, कस काय नाही आले? नारदजी म्हणले पार्वती आता मी संसारिक लोकांच्या घरी जाणं सोडून दिलं. का? कारण प्रेम नाही राहिलं, कोणाचा विश्वास नाही एकमेकावरती. हा, कारण संसारात पहा, जिकडं तिकडं पहा, माणसं एकमेकावर तुंबलेलेच आहेत, आहे का नाही? पोरगा बापाकडे मोठे डोळे करून पाहतोय तर सून भांडी आपटायली, आहे का नाही? मग मी हे मला पाहावत नाही म्हणून मी आता संसारिक लोकांच्या घरी जाणं सोडून दिलं. त्यावेळेस पार्वती म्हणली हो नारदजी, कदाचित हे बाकीच्या लोकांचं असेल बरं का, पण आमच्या दोघा पती पत्नीमध्ये खूप प्रेम आहे. माझे पती मला कधीच माझ्यापासून काही लपून ठेवीत नाहीत, खोटं बोलत नाहीत. आता नारदजी कळ लावण्यासाठी चालते, भांडण लावण्यासाठी चाले. नारदजी म्हणले पार्वती तुझा एवढा विश्वास आहे का? मग मला सांग बरं, तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळ आहे ती कोणाची आहे, ती सांगितली का तुला? कारण पार्वती भगवान नारदांना म्हणू लागली, नारदजी अहो गुरुचा मंत्र पण ते मला सांगितला त्यांनी, समाधीमध्ये त्यांना ज्या देवाची दर्शन होतं त्या ते सगळं समाधीतलं मला सांगतात. मग म्हटले सांग बरं, तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळ आहे ती कोणाची आहे म्हणून सांगितलं का तुला त्यांनी? आणि ज्यावेळेस नारदजी असे म्हणले ना, त्यावेळेस पार्वतीची ट्यूब पेटली. तिला वाटलं हो ना, हे तर आतापर्यंत माझ्या पतीने मला सांगितलं नाही. नारदजी म्हणले आता येतो मी. चहा पाणी झाली आणि नारदजी निघाले. वाटेत शंकर भेटले, भगवान भोले बाबा भेटले. जे हरी नारदजी कुणीकड? तुमच्याच घरून आलो. भोले बाबा तुम्हाला घरी लवकर बोलवलं बरं. भोले बाबा म्हणले आता तुम्ही आमच्या घरून आले म्हणल्यावर आम्हाला आता घरी लवकरच बोलवणार. हा, आणि ज्या वेळेस भोले बाबा आपल्या आश्रमात आले ना, पाहतात तर पार्वती मोठमोठे डोळे करून पाहते. भोले बाबा म्हणतात काय झाली? संक्रांत जवळ आली म्हणून रुसली का? उद्या आहे का परवा? परवा आहे. मग परवा म्हणल्यावर उद्या सोनं सोडून आणतो ना. हा, कारण आता सगळ्या पार्वती त्याच्याच नादात आहेत बरं. शंकराची सगळी बेजारी आहे, सगळे शंकर बँकेच्या पुढे आहेत आता. सोनं सोडून आणायला. काय झालं पार्वती? बोलायचं नाही माझ्याशी, कपटी आहात तुम्ही. अगं पण झालं काय हे तर सांग. अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, खूप कपटी आहात. एरवी तर मला बोलता, अगं समाधीत घडलेलं तुला सगळं सांगतो. अगं मग झालं काय? खूप कपटी आहात तुम्ही. काय कपट केलं सांग ना पार्वती. अहो तुमचं जर माझ्यावर एवढं प्रेम आहे तर आतापर्यंत का सांगितलं नाही तुमच्या गळ्यात ही मुंडमाळ कोणाची आहे? कुणाची ही माळ आतापर्यंत का सांगितलं नाही? बोले बाबा शांत आहेत, हसले बर का. हा, मग संसारात असंच असतंय. संसारात असंच राहिलं पाहिजे. संसार हा रबला सारखा असतो बर का. एकाला राग आला का दुसऱ्याने हसत राहायचं. कारण रबर जर दोन्ही कोण ताणलं तर तुटत असतंय. हा, भोले बाबा हसतात. एवढंच ना पार्वती, अगं आता सांगतो. अगं हे मी आतापर्यंत तुला का नाही सांगितलं? तू मला कधी विचारलं नाही म्हणून मी तुला सांगितलं नाही. तू आता मला विचारते नाही, आता सांगतो पार्वती. ह्या ज्या मुंडमाळा आहेत ना, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे. ज्या ज्या वेळेस तुझं अवतार कार्य समाप्त होतं ना, त्यावेळेस मला तुझा विरह सहन होत नाही. आणि तुझे ते डोक्याच्या माळ मी काय केल्यात, तुझे एवढे जन्म झालेत, हे सगळे जे डोके आहेत ना पार्वती, हे तुझे आहेत बर का. तुझे एवढे अवतार झाले. मग पार्वतीचं समाधान व्हायला पाहिजे का नव्हतं? पार्वती आता म्हणे तुम्ही कपटी नाही, महाकपटी आहेत, महाकपटी. का? पार्वती म्हणू लागली देवा मग मीच एवढ्या दिवस का मेले, एवढ्या वेळेस मीच का मेले, तुम्ही एकदाही का मेले नाही? तुम्ही मला का मरू दिलं? त्यावेळेस भोले बाबा म्हणू लागले पार्वती मी मरत नाही, त्याचं कारण आहे मी अमर कथा ऐकलेली. आणि मग पार्वतीने हट्ट धरला, देवा मला ती कथा ऐकायची. हा, मग ती कथा ऐकायची म्हणल्यावर भोले बाबा म्हणले काय हरकत नाही, पण थांब म्हणले, तुला कथा सांगायची ना. भोले बाबाने असा डमरूचा नाद केला. हा, असा डमरू वाजवला तर त्या अमरनाथ क्षेत्रातील सर्व
जीवजंतू तिथून निघून गेले आणि मग ज्या मैनेच्या अंड्यामध्ये ते शुक होते ना, ते अंड फांदून खाली पडलं आणि त्याच्यातून त्या शुकाचा जन्म झाला. पण आई वडील गेले, त्यांचा प्राण आहे का नाही कंठात आलाय, खाली वरती होतं आहे का नाही, खाली वरती खाली वरती खाली होतं आहे का नाही. आणि पार्वतीला आता भगवान शंकराने कथा सांगायला सुरुवात केली. पण कथा सांगत असताना भोले बाबा म्हणले, पार्वती मी डोळे झाकून कथा सांगल. मग त्यावेळेस तू काय करायचं, ओम ओम असा होमकार द्यायचा बरं का, आहे का नाही. आजी तुम्ही नातवाला कथा सांगत असताना आहे का नाही, आठपाट नगर होतं, नातू करतो त्याला 2 बायका आहे का नाही, अशा आपल्या कथा असतात ना. एक राजा होता, त्याला 2 बायका, एक आवडती एक नावडती. मग नातू कसं करतंय का, म्हणजे आजीला कळतं की याला आता झोप, यांनी हुंकार बंद केला की याला झोप लागली. तसं पार्वती तू झोपशील बर का, मग तू जागी राहण्यासाठी तू ओम म्हणायचो, ओम. पार्वती म्हटले काही हरकत नाही. आणि 2-3 दिवस पार्वतीने कथा ऐकली. पण मग समोर गेल्याच्या नंतर नरकाचं वर्णन हे लागलं ना जरा कठीण भाग, पार्वतीला झोप लागली. आणि त्या 2-3 दिवसाच्या कथेने त्या पोपटामध्ये शक्ती निर्माण झाली, चैतन्य निर्माण झालं बरं का, त्या बारक्या पिल्यामध्ये. आणि त्या शुकाचार्याने शुकाने विचार केला, अरे आता पार्वती आई साहेब तर झोपले, आणि जर हिने हुंकार नाही दिला, ओम नाही म्हटली, तर भगवान भोले बाबा कथा बंद करतील. मग मला हे ज्ञान कुठं ऐकायला मिळेल. मग ते पोपट ओम 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 हुंकार देऊ लागलो. आणि भगवान भोले बाबाने कथा सांगितली. शेवटच्या दिवशी कथा संपल्याच्या नंतर भोले बाबाने जोरात गजर केला, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. असा गजर झाला. पार्वतीने चटकन डोळे उघडले. पार्वती झोपलेली होती ना, म्हणून तर या पार्वतीला झोप लागू नये म्हणून मी म्हणत असतो, जय श्री राधे. म्हणा जय श्री राधे. हे त्याच्यासाठीचे बरं का, तुम्ही जागेत का कथेत येत का तिकडे गेले म्हणून हे बरं हे. आणि मग पार्वती म्हणू लागली, भोले बाबा पुढं काय झालं, पुढं काय झालं. अगं पार्वती कथा संपली आणि तू का झोपली होती का काय, आणि तू जर झोपली असेल तर मग कथा कोणी ऐकली, ओम कोण म्हणत होतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर दिसलं एवढं ते छोटं पिल्लू दिसलं. भोले बाबा संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव.